नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. SSCGD 2026 मध्ये नफा आणि तोटा या टॉपिकचे जे काही क्वेश्चन आलेले होते त्याचे विश्लेषण आपण बघणार आहोत. बघा, हे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचे ते तुम्ही सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा. ह्या प्रश्नांची तुम्ही क्वालिटी बघा. SSCGDला अशा पद्धतीचे प्रश्न येतात, तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे. तर आपण आपल्या लेक्चरला चालू करूया. तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न काय आहे तो, एक व्यक्ती 15% सूट देऊन 20 वस्तू प्रत्येकी 60 रुपये दराने विकतो. त्याला 30% नफा होतो. जर कोणतीही सूट दिली नाही तर शेकडा नफा किती असेल? बघा, एक व्यक्ती आहे, तो 15% सूट देऊन 20 वस्तू प्रत्येकी 60 रुपये दराने विकतोय आणि त्याला त्यावेळी 30%चा काय होतोय? नफा होतोय. आता इथं कुठलीही सूट जर दिली नाही तर त्याला शेकडा नफा किती होईल, असा हा प्रश्न आहे. बघा, आपल्याला काढायचा आहे शेकडा नफा. आपल्याला काय काढायचा आहे? शेकडा नफा. शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहीत असावी लागते. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर म्हणजेच काय असतोय? शेकडा नफा. तर आपण ह्याच्यातून खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढूया. बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला 15% सूट दिलेली आहे, म्हणजे शेकडा सूट किती दिलेली आहे? 15%. आणि इथं बघा, 20 वस्तू प्रत्येकी 60 रुपये दराने विकतो, त्याला 30%चा नफा होतोय, म्हणजे शेकडा नफा किती दिलाय? 30%चा दिलेला आहे. जर प्रश्नामध्ये शेकडा सूट आणि शेकडा नफा दिली तर डायरेक्ट सूत्र वापरायचं. खरेदी किंमत छेदामध्ये छापील किंमत बरोबर 100 वजा डी आणि खाली काय येणार? 100 अधिक पी. हे डी म्हणजे डिस्काउंट पर्सेंटेज, म्हणजे शेकडा सूट ठेवायची, आणि पी म्हणजे प्रॉफिट पर्सेंटेज, म्हणजेच शेकडा नफा ठेवायचा. बघा, ह्या ठिकाणी 20 वस्तू प्रत्येकी 60 रुपये दराने विकतो, ह्याचा काही उपयोग नाही. हे फक्त कन्फ्युजन करण्यासाठी दिलेलं आहे. तर आता बघा, इथं 100 शेकडा सूट, 100 वजा शेकडा सूट किती? 15%ची. त्यानंतर बघा, 100 अधिक शेकडा नफा कितीचा? तर शेकडा नफा काय बघा? 30%चा. 100 वजा 15 किती येणार? तर 85. छेदामध्ये 100 अधिक 30 किती झालं? 130. हे 85 आणि 130 ह्याला 5 न भाग जातोय. 5 एके 5, इथं उरलं 3. 5 7 35. 5 एके 5, 5 दुनी 10, उरलं 3. 5 सक्क काय बघा? 30. म्हणजे खरेदी किंमत आणि वस्तूची छापील किंमत ह्यांचं जे गुणोत्तर आहे ते किती आलेलं आहे? 17/26 आलेलं आहे. आता पुढे प्रश्न वाचा. कोणतीही सूट दिली नाही. जरा विचार करा, तुम्ही बाजारामध्ये गेलेला आहे आणि एक वस्तू आहे, त्याच्यावरती तिची किंमत लिहिलेली आहे, म्हणजे तिची छापील किंमत. तुम्ही दुकानदाराला म्हटला की मी ही वस्तू घेतो, मला काहीतरी डिस्काउंट दे. दुकानदार म्हटला मी डिस्काउंट देणार नाही, मी कुठल्याही पद्धतीची सूट देणार नाही. म्हणजे वस्तूची छापील किंमत हीच वस्तूची विक्री किंमत आहे. वस्तूची छापील किंमतच वस्तूची विक्री किंमत आहे. वस्तूची छापील किंमत हीच वस्तूची काय झाली? विक्री किंमत आहे. आता बघा, तुम्ही 17 रुपयाला तुम्ही एक वस्तू खरेदी केलेली आहे आणि 26 रुपयाला विकताय. 17 रुपयाला खरेदी केलेली आहे आणि 26 रुपयाला विकली. किती रुपये जादाला विकली? तर 9 रुपये काय बघा? जादाला विकली. म्हणजे 9 रुपयाचा तिथं नफा झाला. 9 रुपयाचा नफा झाला. नफा होऊन दे किंवा फायदा होऊन दे, तो नेहमी खरेदी किमतीवरती होतोय. इथं छेदाला आपण खरेदी किंमत घेतली आणि टक्क्यामध्ये काढायचं म्हणून गुणुले 100%. बघा, 9 गुणुले 100 किती झालं? 900. आणि छेदामध्ये हे किती? 17%. आता हे सोडवा. 17 एके 17, 17 5 85, उरलं किती? 5. 17 दुनी 34, 17 त्रिक 51. 51 जर घेतलं तर 50च्या पुढं झालं, म्हणून 17 दुनी काय बघा? 34. 52 पॉईंट समथिंग उत्तर येणार. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आहे, बी मध्ये आहे, म्हणजे बी हे त्याचं उत्तर आहे. तरी पण मी तुम्हाला सोडवून दाखवतो. 50 आणि 34 मध्ये फरक कितीचा? तर 16चा फरक आहे. 17 ने 16ला भाग जात नाही. इथं घेतली 0, इथं घेतला पॉइंट.
17 नव्वे काय बघा 53, उरलं काय बघा 7, इथं 0, 17 चोक 68 म्हणजे 52.94%. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्नामध्ये जर शेकडा सूट आणि शेकडा नफा दिला असेल तर हे सूत्र वापरायचं डायरेक्ट आणि हे प्रश्न सोडवायचा. प्रश्न बघा तुम्हाला समजला काय? हा प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्ही बघा. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा. हा SSC GD 2026 चा प्रश्न आहे. एका वस्तूची छापील किंमत X रुपये आहे. एका व्यक्तीनं छापील किमतीवर 40% सूट मिळवल्यानंतर ती वस्तू Y रुपयांना विकत घेतली. नंतर त्याने ती Z रुपयांना विकली. जर Z Y पेक्षा 30% जास्त आहे, जे Z आहे ते Y पेक्षा 30% जास्त म्हटलेलं आहे, तर Z आणि X चं गुणोत्तर काय आहे? आपल्याला काय विचारलेलं आहे? Z आणि X चं गुणोत्तर विचारलेलं आहे. बघा काय विचारलंय ते बघायचं. म्हणजे आपल्याला इथं Z आणि X ची किंमत काढायला पाहिजे. Z आणि X ची काय करायला पाहिजे? किंमत काढायला पाहिजे. बघा एका वस्तूची छापील किंमत किती दिलेली आहे? X रुपये. छापील किंमत किती दिली? X रुपये. समजा त्या वस्तूची छापील किंमत किती आहे? 100 आहे. आता त्या 100 वरती एका व्यक्तीनं छापील किमतीवर 40% बघा इथं 40% सूट मिळाल्यानंतर ती वस्तू Y रुपयांना विकत घेतली म्हणजे खरेदी केली. ह्या 100 वरती 40% सूट, 100 वरती 40% सूट म्हणजेच काय बघा, ती Y रुपयाला विकत घेतली म्हणजे किती रुपयाला? 60 रुपयाला विकत घेतली. 60 रुपयाला तिनं काय केली? खरेदी केली 40% सूट मिळवल्यानंतर. आता काय केलं? नंतर त्यानं ती Z रुपयाला विकली म्हणजे एका व्यक्तीला ती Z रुपयाला त्यानं ती विकली. Z हे Y पेक्षा 30% जास्त आहे. जे Z आहे ना हे Z ह्यो या Y पेक्षा कितीनं जादा आहे? 30% जादा आहे. 30% जादा आहे. बघा इथं Y किती आहे? 60. 60 हे 60 पेक्षा 30% अधिक 60 हे स्वतःच्या 100%, त्याच्यामध्ये किती टक्के अधिक? 30% अधिक म्हणजेच काय बघा 60चं 130%. 130 छेदामध्ये 100. ज्यावेळी टक्के जाते त्यावेळी छेदामध्ये 100 येते. हे 0 हे 0 हे 0 हे 0 तिरीसंग 78 म्हणजेच काय बघा Z रुपयांना विकली म्हणजेच 78 रुपयाला विकली. आता तुम्हाला इथं सर्व काय आलं? X आलं, Y आलं, Z आलं. तर Z आणि X चं गुणोत्तर काढायचं आहे. Z किती आहे इथं? 78 आहे. X किती आहे? 100 आहे. ह्यांचं गुणोत्तर हे 78 आणि 100ला परत 2 भाग जातोय. बे एके बे, बे त्रिक 6, उरला किती 1, बे 9 18, बे 5 10 आणि हे 0 म्हणजे 39 गुणोत्तर 50. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं काय बघा हे बरोबर उत्तर आहे. तुम्हाला वाटतंय मला प्रश्न समजला असेल. प्रश्नाची भाषा बघा, प्रश्न कशा पद्धतीचा आहे तो पण बघा. तर हे कसा सोडवलाय तो बघा जरा. त्यानंतर प्रश्न काय बघा तिसरा बघा. तिसरा प्रश्न काय म्हणतोय प्रश्न? 600 वस्तूंची एकूण छापील किंमत 450 रुपये आहे. एकूण छापील किंमत 450 रुपये आहे. 40% सूट देण्यात आली आहे. अशा 18,000 वस्तूंची विक्री किंमत काय असेल? विक्री किंमत आपल्याला विचारलेली आहे. बघा काय म्हटलंय? 600 वस्तूंची एकूण म्हणजे त्या सर्व 600 वस्तूंची छापील किंमत किती दिलेली आहे? 450. 450 ही काय बघा जी छापील किंमत आहे ती 600 वस्तूंची. किती? 600 वस्तूंची. आता काय बघा ही 600 वस्तूंची छापील किंमत ह्याच्यावरती 40% सूट देण्यात आली. सूट देण्यात आली बघा छापील किमतीवरती 40% सूट देण्यात आली म्हणजेच काय बघा विकली कितीला? तर 450च्या 60%ला काय बघा विकले असणार. त्या सर्व 600 वस्तू 450च्या छापील किमतीच्या 60%ला विकली असणार. तर काय बघा हे फक्त काढा. 0ला 0 0ला 0 निघून गेलं. 5 सक्क काय बघा 30 हाच्याला 3 सांचूक 24 24 आणि 3 27 म्हणजे त्या 600 वस्तूंची विक्री किंमत किती आली? 270. ही झाली 600 वस्तूंची विक्री किंमत. किती? 270 ही विक्री किंमत कुणाची? 600 वस्तूंची. 600 वस्तूंची. आता इथे विक्री किंमत का काढली? कारण आपल्याला 18,000 वस्तूंची विक्री किंमत काढायची आहे म्हणून काढली. 600 वस्तूंची विक्री किंमत ही किती आहे? 270 आहे 600 वस्तूंची. तर 18,000 वस्तूंची विक्री किंमत किती? हे काढा. तिरकस गुणाकार करा.
तिरकस गुणाकार कसा करायचा? 18,000 गुणुले 270, 18,000 गुणुले 270 आणि छेदामध्ये किती? छेदामध्ये बघा हे 600, छेदामध्ये 600, ह्या 2 शून्य ह्या 2 शून्य गेल्या, 6 एके 6, साइन त्रिक 18 आणि हे 0, 27 त्रिक 81 आणि ही 0 आणि ही 0, 2 शून्य, म्हणजेच 18,000 वस्तूंची विक्री किंमत किती येणार? 8,100. ऑप्शन क्रमांक बी त्याचं बरोबर उत्तर आहे. पहिल्यांदा मी 600 वस्तूंची विक्री किंमत काढली. बघा आपल्याला 600 वस्तूंची छापील किंमत दिलेली आहे, त्याच्यावरून आपण 600 वस्तूंची विक्री किंमत काढली आणि मग 18,000 वस्तूंची विक्री किंमत काढायला सोपी आहे. प्रश्न कळाला तुम्हाला? मला वाटते तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 4 नंबरचा प्रश्न. एका वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या 450% आहे. तिची खरेदी किंमत तिच्या विक्री किंमतीच्या 25% आहे. शेकडा सूट किती आहे? आपल्याला इथं शेकडा सूट काढायची आहे. बघा प्रश्न काय म्हणतोय ते बघायचं. प्रश्न आपल्याला काय विचारतोय, तर आपण शेकडा सूट काढा. आता छापील किंमतीमधून बघा, छापील किंमतीमधून ज्यावेळी सूट जाते, ज्यावेळी सूट जाते त्यावेळी वस्तूची विक्री किंमत येते. वस्तूची विक्री किंमत येते. बघा जी काय वस्तूची छापील किंमत आहे तिच्यावरती आपण ज्यावेळी सूट देतोय त्यावेळी वस्तूची काय येते? विक्री किंमत येते. बघा इथं आपल्याला शेकडा सूट काढायची आहे. शेकडा सूट काढत असताना आपल्याला वस्तूची छापील किंमत आणि वस्तूची विक्री किंमत काढायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यातून आपण वस्तूची छापील किंमत आणि विक्री किंमत काढूया. बघा काय म्हटलंय, एका वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या 450% आहे. म्हणजे समजा वस्तूची खरेदी किंमत, वस्तूची जर खरेदी किंमत 100 आहे, वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 100, तर वस्तूची छापील किंमत काय येणार? वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या, खरेदी किंमत किती आहे? 100, 100च्या 450%, 100च्या 450%, 100ला 100 गेलं म्हणजे वस्तूची छापील किंमत किती आली? 450. त्यानंतर काय म्हटले, तिची खरेदी किंमत तिच्या विक्री किंमतीच्या, तिची जी पण काय खरेदी किंमत आहे, तिची खरेदी किंमत तिच्या विक्री किंमतीच्या 25%. इथं दिले काय? तिच्या विक्री किंमतीच्या 25%. 25% म्हणजे 25 छेदामध्ये 100, 25 एके 25, 25 चोक 100. बघा इथं खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत ही 100 दिसते. खरेदी किंमत 100. हे 4 इकडे कसं आहे? भागाकारात आहे. ह्याला 100ला ते 4 गुणुले होणार, म्हणजे वस्तूची विक्री किंमत किती येणार? तर वस्तूची विक्री किंमत 400 येणार. वस्तूची विक्री किंमत किती येणार? तर वस्तूची विक्री किंमत 400 आली. वस्तूची विक्री किंमत किती? 400. कशी कळाली? मी ह्या वाक्यावरून तिची खरेदी किंमत तिच्या विक्री किंमतीच्या 25% आहे ह्याच्यावरून वस्तूची विक्री किंमत काढली. कारण का? शेकडा सूट काढायचं म्हणजे वस्तूची छापील किंमत आणि वस्तूची विक्री किंमत माहीत असायला पाहिजे. बघा वस्तूची छापील किंमत आणि विक्री किंमत जर माहीत झाली तर आपल्याला शेकडा सूट निघते. 450 रुपये छापील किंमतीची वस्तू 400 रुपयाला विकली तर आपल्याला इथं 50 रुपयाची सूट दिली. कशावरती? छापील किंमतीवरती, 450 वरती, गुणुले 100%. बघा झिरोला झिरो निघून गेलं. 5 एके 5, 5 नव्वे 45. 9 ह्या 100ला भागायचा आहे. 9 एके 9, इथं 1, इथं उरला 1, 9 एके 9, 11 पॉईंट काहीतरी उत्तर येणार. तर ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे 11.11 हे त्याचं उत्तर. बघा सर्व काही सोडवत बसायचं नाही. उत्तर आलं की लगेच कळालं की त्याचं उत्तर तिथं द्यायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न. एका वस्तूची खरेदी किंमत 15,000 रुपये आहे. ती 20% नफ्यानं विकली जाते. 25% सूट देण्यात आली तर त्या वस्तूची छापील किंमत किती आहे? हा प्रश्न बघा सोपा आहे. कारण ह्याच्यामध्ये वस्तू काय म्हटले बघा, वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे ती 20% नफ्यानं, म्हणजेच शेकडा नफा दिलेला इथं 20%. सूट 25%ची सूट, शेकडा सूट 25% दिलेला आहे आणि वस्तूची छापील किंमत विचारलेली आहे. जर बघा शेकडा सूट किंवा शेकडा नफा, शेकडा सूट, शेकडा नफा, खरेदी किंमत ह्या सर्व गोष्टी दिलेल्या असतील तर एक सूत्र वापरायचं, ते म्हणजे खरेदी किंमत छेदामध्ये छापील किंमत, खरेदी किंमत छेदामध्ये छापील किंमत
बरोबर 100 वजा डी आणि खाली काय बघा 100 अधिक पी. डी आणि पी म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा इथं काय झालेलं आहे समजा. बघा किती किती शेकडा सूट दिलेली आहे? 25% सूट दिलेली आहे. म्हणजेच काय बघा 100 वजा 25 किती आलं? 75 आलं. खाली 100 अधिक शेकडा नफा कितीचा झालाय? 20%चा. म्हणजे 100 अधिक 20 किती झालं? 120. हे 75 आणि 120 ला 15 भाग जातोय. 15 एके 15, 15 पाचे 75, 15 आठे 20. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत किती झाली? बघा ही खरेदी किंमत आणि वस्तूची छापील किंमत ह्यांचं काय आलेलं आहे? गुणोत्तर आलेलं आहे. वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 5 आहे आणि वस्तूची छापील किंमत किती आहे? 8 आहे. वस्तूची खरेदी किंमत इथं किती आहे? गुणोत्तरामध्ये 5. खरं इथं खरेदी किंमत किती म्हणतंय? 15,000. प्रश्न म्हणतोय तिची खरेदी किंमत किती आहे? 15,000. म्हणजे 5च्या किती गुणुले? 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि यात 3 शून्य म्हणजे 3,000 गुणुले. म्हणून वस्तूची आपल्याला छापील किंमत सुद्धा 8च्या 3,000 गुणुले करा. 8 त्रिक 24, 24,000 ही वस्तूची काय आली? छापील किंमत आली. वस्तूची छापील किंमत किती? 24,000 रुपये. प्रश्न बघा तुम्हाला समजला का? प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला आहे तो. जर प्रश्न समजला नाही तर परत बघा. खरं अशाच पद्धतीचं एसएससी जीडीला प्रश्न येतात. त्यानंतर 6वा प्रश्न बघा. एक व्यक्ती एक वस्तू 25% तोट्यानं विकतो. खरेदी किंमत आणि विक्री किंमत अनुक्रमे 40% आणि Y% वाढवली जाते. जर नवीन तोट्याची टक्केवारी 15% असेल तर व्हायचं मूल्य काय आहे हे काढायचं आहे. प्रश्न बघा चांगला आहे हा. तर खरंच इथं विचार करायला लावणारा प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे बघा. एक व्यक्ती एक वस्तू 25% तोट्यानं विकतोय. म्हणजे खरेदी किमतीवरती 25%चा तोटा झाला. खरेदी किमतीवरती 25%चा तोटा झाला आणि वस्तू विकली गेली. बघा वस्तूची समजा जर खरेदी किंमत किती आहे? 100 आहे आणि ह्याच्यावरती 25%चा तोटा झाला आणि वस्तू काय केली? विकली गेली. 25%चा तोटा म्हणजे जी विक्री किंमत आहे ती खरेदी किमतीपेक्षा 25%नं कमी. खरेदी किमतीपेक्षा 25%नं कमी म्हणजे काय बघा विक्री किंमत किती आहे? 75 आहे. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत जी पण काय बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत अनुक्रमे 40% आणि Y% वाढवली. खरेदी किंमत 40% वाढवली. खरेदी किंमत 40% वाढवली म्हणजे किती झाली? 140 झाली. काय बघा खरेदी किंमत 40% वाढवली म्हणजे 140 झाली. आणि काय विक्री किंमत काय बघा Y% वाढवली. किती टक्क्यानं? Y% विक्री किंमत वाढवली. आता बघा इथं सुरुवातीला खरेदी किंमत किती होती? 100 होती. त्यावेळी 25%चा तोटा होत होता. आता वस्तूची खरेदी किंमत किती झाली? 140. तेव्हा नवीन तोट्याची टक्केवारी किती आहे? 15%. म्हणजे 140 वरती 15%चा काय होतोय? तोटा होतोय आणि वस्तू विकली जाते. 140 वरती 15%चा तोटा म्हणजे वस्तू विकणार किती? 140च्या 85%ला वस्तू काय होणार? विकणार. बघा कुठलीही संख्या स्वतःच्या 100% असते त्याच्यामध्ये 15%चा तोटा म्हणजे 100 मधनं 15 घालवायचं तर काय असणार? 140च्या 85% काय होणार? वस्तूची विक्री किंमत नवीनची. 0ला 0 निघून गेलं. 5 दुनी 10, 5 एके 5 उरलं 3. उरलं किती? 3. 5 साते 35. बे के बे, बे साती 14 आणि 17 गुणुले 7, 17 साते 119. म्हणजे त्यावेळी वस्तू म्हणजे आपण वस्तू कितीला विकणार? 119 रुपयेला. बघा 140 वरती 15%चा तोटा झाल्यानंतर वस्तू विकणार किती? कितीला? 119ला. आता व्हायचं मूल्य काढायचं आहे. व्हायचं मूल्य म्हणजे काय बघा हे कितीनं वाढलं? विक्री किंमत कितीनं वाढलं हेच आपल्याला काढायचं आहे. बघा पहिल्यांदा विक्री किंमत किती होती? 75 होती. आता किती झाली? 119 झाली. पहिल्यांदा 75 होती आता 119 झाली म्हणजे कितीनं जादा झाली? 75 वर कितीनं जादा झाली? तर 75 आणि 25 100 आणि ते काय बघा किती? 19. 25 आणि 19 म्हणजे 44 जादा झाली. कितीनं जादा झाली? 44 जादा झाली. कशावरती? तर ह्या 75 वरती आणि टक्क्यामध्ये काढायचं म्हणजे गुणुले 100%. 25 एके 25, 25 त्रिक 75, 25 चोक
100. 44 चोक 4 चोक 16, हातच्याला आला 1, 4 चोक 16 आणि 1 17. 176 भागाकारामध्ये 3. 3 एके 3, 3 पाचे 15, उरलं 2, 3 आठे 24, म्हणजे 58 पॉईंट समथिंग. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न तुम्ही पूर्ण सोडवा. 176ला 3 भाग घालवायचा आहे. तर कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा तो पण बघा. एवढं आलं तर पुढचं सोडवायची काय गरज आहे, इथं वेळ घालवायचा नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न. 25 वस्तूंची खरेदी किंमत 197 रुपये आहे. 30 वस्तूंची विक्री किंमत सुद्धा 197 रुपये आहे. एका वस्तूच्या नफा किंवा तोट्याचं मूल्य आणि त्या वस्तूची विक्री किंमत यांचं गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे. यांचं गुणोत्तर काय केलेलं आहे, विचारलेलं आहे. बघा विचारलेलं काय आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. वस्तूच्या नफा तोट्याचं मूल्य म्हणजे एक वस्तू खरेदी केली आणि एक वस्तू विकली, तिथं नफा होईल किंवा तोटा होईल. म्हणजे नफा तोट्याचं मूल्य म्हणजे एकतर नफा होईल किंवा तोटा होईल ते. आणि वस्तूची विक्री किंमत म्हणजे आणि वस्तूची विक्री किंमत काहीतरी असणार, त्यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. बघा इथं काय म्हटलंय ते, 25 वस्तूंची खरेदी किंमत 197 रुपयेच आहे आणि 30 वस्तूंची विक्री किंमत सुद्धा 197 रुपयेच आहे. म्हणजेच काय, 25 वस्तूंची खरेदी किंमत जेवढी रुपये आहे, 25 वस्तूंची खरेदी किंमत जेवढी रुपये आहे तेवढीच 30 वस्तूंची विक्री किंमत आहे. तेवढीच काय बघा 30 वस्तूंची विक्री किंमत आहे. दोन्ही सुद्धा समान आहेत म्हणून हे काय केलं, समान केलं. आता बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमतीवरनं आपल्याला नफा होतोय का तोटा होतोय हे समजणार. 5 5 25, 5 सक किती झालं 30. खरेदी किंमत छेदामध्ये इकडे विक्री किंमत घेतली, बरोबर हे 6 आहे तिथं आणि हे 5 इकडे बघा खाली छेदाला आला. म्हणजे काय बघा वस्तूची खरेदी किंमत किती आहे 6 आहे आणि वस्तूची विक्री किंमत किती आहे 5 आहे. आता तुम्ही जरा विचार करा 6 रुपये खरेदीची वस्तू 5 रुपयाला विकली. 6 रुपये खरेदीची वस्तू किती रुपयाला विकली, 5 रुपयाला विकली. तर किती रुपयाचा तोटा झाला, 1 रुपयाचा तोटा. किती रुपयाचा तोटा झाला, 1 रुपयाचा तोटा. म्हणजे इथं प्रश्न काय म्हणतोय बघा, वस्तूच्या नफा तोट्याचं मूल्य म्हणजे इथं आपल्याला तोटा होतोय किती रुपयाचा, 1 रुपयाचा. आणि त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे, 5 आहे. ह्यांचं जे फक्त गुणोत्तर विचारलेलं आहे, 1/5 हे उत्तर असणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं काय आहे, बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न कशा पद्धतीनं प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे, खरं प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे तरच हा प्रश्न तुम्हाला सुटणार. त्यानंतर बघा 8वा प्रश्न बघा काय दिलेला आहे तो 8वा प्रश्न. आता इथं काय म्हटलंय ते बघा, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामधील फरक 504 रुपये दिलेला आहे. तोटा 18% आहे. तोटा किती, 18%. त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल, वस्तूची विक्री किंमत आपल्याला काढायची. बघा दिले काय बघा, वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामधील फरक. वस्तूची खरेदी किंमत आणि वस्तूची विक्री किंमत यामधील फरक किती दिलेला आहे, 504. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत जादा आहे. हे बघा ही खरेदी किंमत ही इथे एक संख्या आहे, ही जादा आहे आणि विक्री किंमत कशी आहे, कमी आहे. जादा मधून कमी गेलेला आहे बघा. खरेदी किंमत जादा, विक्री किंमत कमी. कधी होते सांगा. तर खरेदी किंमत जादा आणि विक्री किंमत कमी म्हणजेच इथं काय आहे, तोटा आहे. इथं काय झालेला आहे, तोटा. किंवा हे सूत्रच आहे, खरेदी किंमतीमधून विक्री किंमत गेलं की तोटा किती रुपयाचा होतोय, 504 रुपयाचा होतोय. आणि इथं तोटा 18% टक्क्यामध्ये दिलेला आहे. म्हणजेच ह्या 18%ची किंमतच किती आहे, 504. बघा हे पैशामध्ये दिलेला आहे 504 आणि हे टक्क्यामध्ये दिलेला आहे. 18%चीच किंमत किती दिलेली आहे, 504. बघा वस्तूची खरेदी किंमत समजा 100% आहे. वस्तूची खरेदी किंमत किती आहे, 100% आहे आणि त्यावरती 18% तोटा होतोय. 18% काय होतोय, तोटा होतोय. म्हणजे 100%मध्ये 18% कमी करा, किती होणार, 82%ला वस्तू काय केली जाणार, विकली जाणार. 82%ची किंमत किती, हे तुम्ही त्रिकस गुणाकार करून सोडवलं तरी चालतंय. हे बघा 82%
गुणुले 504 आणि छेदामध्ये किती येणार 18%. ह्या टक्क्याला हे टक्के निघून गेलं. 18 एके 18, 18 दुनी 36, उरलं किती 14, 18 अट्टे 44, 82 गुणुले काय करायचंय आपल्याला 28. आता हे 82 गुणुले 28 तुम्ही कसं पण करा, तुम्हाला जमतंय तसं तुम्ही करा. तर काय येणार बघा 28. मी काय करतोय 82 म्हणजेच 80 अधिक 2 गुणाकारामध्ये 28 करतोय. ह्या 28 8ला 8 8 64, 6 आलं, 8 दुनी 16 ने 6 22 झालं, म्हणजे 2240 अधिक 28 दुनी किती झालं 56. 2240 आणि 56 किती होणार 6, 5 आणि 4 9, 2296. उत्तर किती आलं ऑप्शन क्रमांक ए. वस्तूची विक्री किंमत किती आली 2296 रुपये. समजलं 82% विकलं असणार, तीच डायरेक्ट वस्तूची काय आली विक्री किंमत आली. हे समजलं काय बघा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न काय म्हटलेला आहे तो, एका वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 120% आहे. तिची विक्री किंमत छापील किमतीच्या 90% आहे. शेकडा नफा काढायचा आहे. आता शेकडा नफा म्हणजे काय असतोय तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर म्हणजेच शेकडा नफा. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर म्हणजेच शेकडा नफा. तर बघा आपण इथं खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढून घेऊया. एका वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किमतीच्या 120% आहे. समजा वस्तूची खरेदी किंमत किती आहे 100 आहे. तर तिची छापील किंमत काय येणार तिच्या खरेदी किमतीच्या 120%. खरेदी किंमत किती 100, 100च्या 120% म्हणजे 120 भागिले 100, 100ला 100 निघून गेलं, उरलं किती 120. ही आली वस्तूची काय आली छापील किंमत. तिची जी विक्री किंमत आहे छापील किमतीच्या 90% आहे. छापील किंमत किती 120, 120च्या 90% कोण आहे तिची विक्री किंमत आहे. 0ला 0, 0ला 0 निघून गेलं, 12 9 108, म्हणजे तिची विक्री किंमत किती आहे तिची विक्री किंमत 108 रुपये आहे. कळालं. आता इथून आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. बघा शेकडा नफासाठी आपल्याला खरेदी किंमत आणि वस्तूची विक्री किंमत माहीत असावी लागते. 100 रुपयाची वस्तू 108 रुपयाला विकली, 100 रुपयाची वस्तू 108 रुपयाला विकली, तर इथं किती रुपयाचा नफा झाला 8 रुपयाचा नफा झाला. कशावरती ह्या 100 रुपयेवरती, 100 रुपये खरेदीवरती. टक्क्यामध्ये काढायचं म्हणून 100%, 100ला 100 निघून गेलं, उरलं किती 8%चा काय झाला नफा. शेकडा नफा किती आला 8%. बघा प्रश्न कळाला काय बघा. सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न, समजून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 10वा. बघा 10वा प्रश्न कसा सोडवायचा तो काय म्हटले. एका वस्तूची छापील किंमत 6000 रुपये आहे. ती 30% सवलतीनं म्हणजे सूट, शेकडा सूट दिलेलं आहे इथं, सवलतीनं म्हणजे सूट विकली जाते आणि नफा 50% आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे. परत प्रश्न आलेला आहे बघा. अशा पद्धतीचा प्रश्न आपण सोडवलेला आहे. काय काय दिलेला आहे. जर वस्तूची छापील किंमत इथं दिलेली आहे, शेकडा सूट आणि शेकडा नफा दिला असेल तर काय वापरायचं सूत्र वापरायचं. खरेदी किंमत छेदामध्ये काय असते छापील किंमत. खरेदी किंमत छेदामध्ये छापील किंमत बरोबर 100 वजा डी आणि इथं 100 अधिक पी. डी म्हणजे शेकडा सूट. किती सूट दिलेली आहे 30%ची सूट. 100 मधनं 30 गेलं किती येते 70 येते. पी म्हणजे शेकडा नफा कितीचा 50%चा नफा. 100 मध्ये 50 मिसळल्यानंतर 150 येते. आता इथं आपण ह्याला संक्षिप्त रूप देऊया, साधं रूप देऊया. 0ला 0 निघून गेलं, आलं किती 7 15 म्हणजे 7 छेदामध्ये 15. वस्तूची खरेदी किंमत किती आहे 7 आहे आणि वस्तूची विक्री किंमत छापील किंमत किती आहे 15 आहे. बघा ही कशी आली गुणोत्तरामध्ये आली. म्हणजे बघा इथं दिले वस्तूची छापील किंमत म्हणजे 15 भागाची किंमत किती दिलेली आहे 6000 दिलेली आहे. 15 भागाची किंमत किती 6000. 15ला कितीनं गुणल्यानंतर 15 एके 15, 15 चोक 60 आणि हे काय बघा 2 शून्य म्हणजे 400 गुणुले. म्हणून ह्या खरेदी किंमत काढायची तर खरेदी किमतीच्या सुद्धा 400 गुणुले 7 चोक 28, 2800 रुपये हे त्याचं उत्तर असणार. म्हणजे खरेदी किंमत किती
2800 रुपये. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं काय आहे, बरोबर उत्तर आहे. बघा सूत्र वापरायचं आणि ह्याच्यामध्ये फक्त किमती टाकायच्या आणि हा प्रश्न सोडवायचा. ह्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 11वा बघा कसा सोडवायचा. 11 नंबरचा प्रश्न. एका वस्तूची विक्री किंमत 7540 रुपये आहे. नफ्याची टक्केवारी 30% आहे. शेकडा नफा किती आहे, 30% आहे. त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. बघा कसं काढायचं. बघा काय म्हटले, शेकडा नफा किती आहे, 30%. खरेदी किमतीवरती 30% नफा झाला आणि वस्तू विकली गेली. खरेदी किमतीवरती 30% नफा होऊन वस्तू काय झाली, विकली गेली. म्हणजे वस्तूची जी पण काय जी विक्री किंमत आहे, वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा 30% अधिक, म्हणजे खरेदी किमतीच्या किती आहे, 130% आहे. बघा खरेदी किंमत स्वतःमध्ये 100% असते, त्याच्यामध्ये 30% अधिक म्हणजे खरेदी किमतीच्या 130% कोण आहे, विक्री किंमत आहे. वस्तूची विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे 7540 दिलेली आहे. हे 130% मी ह्या बाजूला घेतो. बघा 130% म्हणजे 130 छेदामध्ये 100. आता हा 100 काय होणार, वरती येणार आणि 130 काय होणार, खाली येणार. बरोबर वस्तूची काय येणार, खरेदी किंमत. झिरोला झिरो निघून गेलं, 13 ह्याला भाग जातोय काय बघूया, आणि गेलाच पाहिजे कारण उत्तर कशी आहेत बघा, पूर्ण संख्येमध्ये उत्तर आहेत. तिरी की तिरी, तिरी पाची 65, उरला किती 10, तिरी अट्टी चारोदर्शी, हे 0 आणि 580 गुणुले हे किती 10, 580 गुणुले 10 किती येणार, 5800. ऑप्शन क्रमांक ए त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न कसा सोडवलाय तो. एका बघा लाईन मध्ये हा प्रश्न सुटतोय, फक्त एका ओळीमध्ये प्रश्न सुटतोय, तुम्हाला समजला पाहिजे. त्यानंतर 12वा प्रश्न बघा, 12 नंबरचा प्रश्न. वस्तूच्या खरेदी किमतीचे विक्री किमतीशी असलेलं गुणोत्तर 3:5 आहे. किती आहे, 3:5. नफा 720 रुपये आहे, तर वस्तूची खरेदी किंमत किती आहे. वस्तूची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. इथं वस्तूची खरेदी किंमत काढायची. काय म्हटलंय, वस्तूच्या खरेदी किमतीचे विक्री किमतीशी, खरेदी किमतीचे वस्तूच्या विक्री किमतीशी असलेलं गुणोत्तर किती, 3:5. म्हणजे खरेदी किंमत 3 आहे, तर वस्तूची विक्री किंमत किती आहे, 5 आहे. बघा एका वस्तूची खरेदी किंमत 3 रुपये आहे आणि वस्तूची विक्री किंमत 5 रुपये. तुम्ही विकताय 5 रुपयाला, तर ह्या ठिकाणी नफा किती रुपयाचा होतोय, 2 रुपयाचा. गुणोत्तरामध्ये नफा 2 रुपयाचा होतोय. खरं प्रश्न नफा किती रुपयाचा होतोय म्हणतोय, 720 रुपयाचा. म्हणजे या दोन भागांची किंमतच किती आहे, 720 रुपये. दोन भागांची किंमत किती आहे, 720 रुपये. किती गुणुले 2 ला, कितीनं गुणल्यानंतर 720 येणार, 2 त्रिक 6, उरलं 1, 2 सक्क 12 आणि 0. म्हणजे 2 ला 360 न गुणल्यानंतर 720 येते. काढाय काय सांगितले, वस्तूची खरेदी किंमत. वस्तूची खरेदी किंमत किती, 3 भाग आहे, ती सुद्धा 3च्या 360 गुणुले करा. 3 0 0, साइन त्रिक 18, हाच्याला 1, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10, म्हणजे 1080 रुपये वस्तूची खरेदी किंमत आहे. जर वस्तूची विक्री किंमत काढायला सांगितली असली तर ह्या 5च्या पण 360 गुणुले करा. 5चं पण 360 गुणुले, 0शी 5 0 0, 5 सक्क काय बघा 30, हाच्याला 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 किती बघा 18. तर वस्तूची विक्री किंमत किती झाली असती, 1800 रुपये. इथून तुम्हाला सर्व काही गोष्टी निघतात बघा. समजलो तुम्हाला प्रश्न. वस्तूची खरेदी किंमत किती आली, 1080 रुपये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा बघा. एक वस्तू 30% तोट्यात विकली जाते, म्हणजे 30% तोटा करून काय केली जाते, विकली जाते. दिलेली सूट विक्री किमतीच्या 5/9 इतकी आहे. आणि सूट किती आहे, विक्री किमतीच्या 5/9 इतकी आहे. छापील किमतीचं वस्तूच्या छापील किमतीचे तिच्या खरेदी किमतीशी असलेलं गुणोत्तर काय आहे. काढाय काय सांगितले ते बघा. वस्तूच्या छापील किमतीचं तिच्या खरेदी किमतीशी असलेलं गुणोत्तर काढाय सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला छापील किंमत आणि वस्तूची खरेदी किंमत काढली पाहिजे, तरच हा प्रश्न आपल्याला इथं सुटतोय. आता तुम्ही जरा लक्ष द्या, मी काय म्हणतोय बघा. एक वस्तू 30% तोट्यात विकली जाते, खरेदी किमतीवरती 30% तोटा करून वस्तू विकलीच जाते. वस्तू काय केली जाते, विकली जाते. आणि बघा
छापील किमतीमधून आणि छापील किमतीमधून जर वस्तूची सूट घालवली तरी सुद्धा वस्तू काय केली जाते, विकलीच जाते. वस्तू काय केली जाते, विकलीच जाते. बघा इथं 30% तोट्यात विकली जाते, म्हणजे इथं सुद्धा आपण विक्री किंमत काढूया. आणि ह्याच्यावरून सुद्धा सूट विक्री किमतीच्या 5/9 आहे, ह्याच्यावरून सुद्धा आपण विक्री किंमत काढूया. त्या दोन्ही काय करूया, एक करूया. बघा इथं काय म्हटले, 30% तोट्यात विकली जाते. 30% तोट्यात विकली जाते म्हणजे विक्री किंमत काय असणार, विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या काय असणार, किती टक्के, 70% असणार. ही झाली विक्री किंमत. ह्याच्यावरून विक्री किंमत निघाली. आता बघा इथं काय म्हटले, दिलेली सूट विक्री किमतीच्या 5/9 इतकी आहे. सूट आपल्याला काढायची काय आहे, वस्तूची विक्री किंमत काढायची. छापील किंमत दिलेली सूट विक्री किमतीच्या किती आहे, 5/9 इतकी आहे. तर बघा बरोबर इकडे काय झालं, विक्री किंमत झालं. वस्तूची काय झाली, विक्री किंमत झाली. आता मी काय करतो, ही विक्री किंमत इकडे घालवतोय. तर छापील किंमत बरोबर काय येणार, विक्री किंमत अधिक विक्री किंमत गुणुले 5/9 येणार. हे विक्री किंमत कॉमन काढूया. विक्री किंमत कॉमन काढल्यानंतर काय येणार, विक्री किंमत खाली आता बघा इथं काय राहणार, कौसामध्ये कॉमन काढल्यानंतर 1 राहणार. 1 अधिक 5/9. मी काय करतोय बघा, 9 1 9, 9 आणि 5 किती झालं, 14. 14/9 हे डायरेक्ट इथं लिहितो. विक्री किमतीच्या 14/9 हे कोण आहे, छापील किंमत. आपल्याला कोण काढायची आहे, विक्री किंमत. तर मला सांगा विक्री किंमत काय येणार, विक्री किंमत बरोबर काय येणार, 9/14 छापील किंमत येणार. 9/14 छापील किंमत. ही इथनं सुद्धा वस्तूची काय निघाली, विक्री किंमत. ही सुद्धा वस्तूची काय आहे, विक्री किंमत. आपण दोन्ही ते समान करूया. म्हणजेच विक्री किंमत बरोबर काय येणार, 9/14 गुणुले छापील किंमत. असं का केलं, कारण आपल्याला छापील किंमत आणि खरेदी किंमत ह्यांच्यामध्ये काहीतरी विचारले म्हणून असं मी केलेलं आहे. आता मी इथं काय बघा, हे 70% म्हणजे 70 भागाकारामध्ये 100. 70% म्हणजे 70 भागाकारामध्ये 100. ही शून्य आणि ही शून्य निघून गेली. इथं खरेदी किंमत छेदामध्ये छापील किंमत बरोबर हे 9/14 आहे तिथं ठेवतो. गुणाकारामध्ये हे काय होणार, 10/7 होणार. इथं काय होते, 90 होणार. 14/7 किती होणार, 98 होणार. परत ह्याला 2 भाग जातोय किती येणार, तर इथं 45 येणार आणि खाली किती येणार, 4 उरला किती, 1 9. 45/49. तर इथं काय विचारले, आलं की खरेदी किंमत आणि छापील किमतीचं गुणोत्तर 45/49 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा हे समजला प्रश्न. इथं बघा जास्त आपल्याला वाटतोय की वेळ लागतोय, खरं असं नाही आहे इथं. तर हितनं सुद्धा विक्री किंमत काढायची आहे आणि हितनं सुद्धा वस्तूची विक्री किंमतच काढायची आहे. त्यामुळे हा प्रश्न असा सोडवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न बघा, एका वस्तूवर झालेल्या तोट्याचं आणि त्या वस्तूची विक्री किंमत यांचं गुणोत्तर 7/11 दिलेला आहे. शेकडा तोटा किती विचारलेला आहे. दिलेलं काय, एका वस्तूवर झालेल्या तोट्याचं आणि वस्तूची विक्री किंमत यांचं गुणोत्तर. तोटा आणि त्यांचं काय बघा, काय झालंय, त्यांची विक्री किंमत यांचं गुणोत्तर दिलेलं किती आहे, 7/11. किती दिलेलं आहे, 7/11. तर शेकडा तोटा विचारलेलं आहे. शेकडा तोटा कशावरती होतोय, खरेदी किमतीवरती होतोय. म्हणजे इथं आपल्याला खरेदी किंमत काढली पाहिजे. आता बघा इथं विक्री किंमत किती आहे, 11 रुपयाला विकलेला आहे आणि 7 रुपयाचा तोटा होतोय. 7 रुपयाचा तोटा कधी होतोय, खरेदी किंमत ज्यावेळी जादा असते. आपली खरेदी किंमत जादा असते आणि विक्री किंमत कमी असते तेव्हा आपल्याला तोटा होतोय. म्हणजे इथं खरेदी किंमत बरोबर काय आहे, खरेदी किंमत बरोबर काय आहे, वस्तूची विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत किती आहे वस्तूची, 11 आहे. 11 आणि तोटा कितीचा झालाय, 7चा. म्हणजे खरेदी किंमत किती आली, 18. खरेदी किंमत किती आली, 18 आली. बघा आपल्याला काय बघा, आता शेकडा तोटा काढायचा आहे. तोटा हा 7चा झाला घेतला. तोटा कितीचा झाला,
ओके, तोटा कितीचा झाला? 7चा तोटा झाला. कशावरती? खरेदी किमतीवरती. खरेदी किंमत कशी काढली कळालं? हे तोंडी काढायचं आहे, तरी पण मी काढून दाखवलं. 18ची खरेदी किंमत गुणुले 100%. ओके, 7 गुणुले 100 किती येते? 7 गुणुले 100 700. छेदामध्ये काय बघा 18. इथं वजा वापरतोय. वजा फक्त काय बघा, जर तोटा झाला असेल तर वजा वापरतोय आणि नफा झाला असेल तर अधिक वापरतोय. एवढं आपल्याला काढायचं आहे. बघा, 18 एके 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 18 चोक 72, 18 त्रिक 54. तर उरतंय किती इथं? 16. 18 8 44, म्हणजे 38 पॉईंट समथिंग उत्तर येणार आणि ते फक्त ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. पुढे तुम्हाला सोडवून दाखवतो. किती? 18 9 62 अशी असते, म्हणजे परत काय बघा इथं 16 उरलं. या 18 न 16ला भाग जात नाही म्हणून इथं पॉईंट घेतलं, इथं 0 घेतला. 18 8 परत 44, उरतंय किती? परत किती उरतंय? परत इथं 16 उरते. 18 8 44, इथं असं हे इथंच जाणार, म्हणजे 38.89% हे त्याचं काय बघा उत्तर आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? इथं बघा शेवटच्या ह्या 8ला काय करतात? ह्या 8ला 9 करून इथं लिहिलं तरी काय बघा चालते. 8 आणि 9. ओके, 38.89% हे त्याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 15 नंबरचा प्रश्न. एक व्यक्ती एक वस्तू 40% तोट्यात विकतो. जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही 50% कमी केल्या तर नवीन शेकडा तोटा किती असेल? प्रश्न कळाला? तर बघा, एक व्यक्ती एक वस्तू 40% किती टक्के? 40% तोट्यात विकतोय. 40% तोट्यात विकतोय, म्हणजे जर समजा काय बघा वस्तूची खरेदी किंमत 100 असेल तर तो विकणार कितीला? 40% तोट्यात विकणार, म्हणजे तो विकणार त्या वस्तूला 60 रुपयाला. जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही 50% कमी केल्या, म्हणजे खरेदी किमतीला कमी करायचं आहे. कितीनं? 50%. 50% कमी केलं. 100ला 50% कमी केल्यावर किती येणार? 50 येणार. 60ला काय बघा 50% कमी करा. 60ला 50% कमी केलं म्हणजे 10 येणार डायरेक्टली शिला. तसं नाही बघा, 60 स्वतःच्या 100% असते. हेला काय बघा 50% कमी, म्हणजे वजा काय लिहितोय? 50%. ओके, हे येणार. इथं ज्यावेळी 100 असते त्यावेळी डायरेक्ट कमी किंवा जादा करू शकतोय. खरं दुसऱ्या संख्येतनं कमी किंवा जादा डायरेक्ट करशीला तर ते चुकतंय. तर बघा 60 गुणुले 100 मधनं 50 गेलं की 50%, म्हणजे 50 छेदामध्ये 100. 50 एके 50, 50 दुनी 100. बे के बे 32 60, म्हणजेच काय बघा वस्तूची विक्री किंमत किती येणार? 30 येणार. बघा, पहिल्यांदा वस्तूची विक्री किंमत 60 होती, ती 50% कमी केली तर वस्तूची विक्री किंमत किती झाली? वस्तूची विक्री किंमत 30 झाली. बरोबर आहे? तर बरोबर आहे. आता आपल्याला नवीन शेकडा तोटा काढायचा आहे. वस्तूची खरेदी किंमत 50 आहे, वस्तूची विक्री किंमत किती आहे? 30 आहे. 50ची वस्तू 30ला विकलेली आहे, तर किती रुपये? किती रुपयाचा तोटा? 20 रुपयाचा तोटा. बघा, 50ची वस्तू आहे ती तुम्ही 30 रुपयाला विकली, म्हणजे 20 रुपयाचा तोटा. 20 रुपयाचा तोटा कशावरती? ह्या 50 वरती. कशावरती? ह्या 50 वरती. गुणुले 100%. 50 एके 50, 50 दुनी 100. 20 दुनी किती असते? 40, म्हणजे किती टक्क्याचा तोटा? 40%. तर नवीन किती टक्क्याचा शेकडा तोटा? 40%. ऑप्शन क्रमांक डी त्याचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न कसा त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, काय आहे तो? एक व्यक्ती विक्री किमतीवर 30% नफा कमावते विक्री किमतीवर, तर खरेदी किमतीवर त्याचा नफ्याचा दर शेकडा नफा किती असेल? तर खरेदी किमतीवरती शेकडा नफा किती असेल? बघा, आपण नेहमी शेकडा नफा हा खरेदी किमतीवरतीच काढतो, परंतु इथं एक व्यक्ती विक्री किमतीवरती 30% नफा कमावते. विक्री किमतीवरती 30% म्हणजे किती? तर 30% म्हणजे बघा, ही 30% नफा कमवते, म्हणजे मी इथं आधी घेतलं. 30% म्हणजे 30 छेदामध्ये 100. झिरोला झिरो निघून गेलं, म्हणजे किती? 3/10. विक्री किमतीवर म्हणजे वस्तूची विक्री किंमत किती आहे? वस्तूची विक्री किंमत किती आहे? 10 आहे. आणि ह्या 10 वरती कितीचा नफा? 3चा नफा. 10 वरती 3चा नफा. बघा, एका वस्तूची विक्री किंमत किती आहे? 10 आहे. आणि वस्तूवरती फायदा कितीचा झालेला आहे? 3चा फायदा झालेला आहे. तर वस्तूची खरेदी किंमत किती असणार?
बघा, ज्या ठिकाणी फायदा होतोय त्या ठिकाणी विक्री किंमत जादा असते खरेदी किमतीपेक्षा. विक्री किंमत जादा म्हणजे ही विक्री किंमत जादा पाहिजे खरेदी किमतीपेक्षा. म्हणजे 10 - 3 म्हणजेच इथं खरेदी किंमत काय येणार? खरेदी किंमत म्हणजेच विक्री किंमत वजा नफा. वजा काय झालं? नफा. तुमची विक्री किंमत किती आहे? 10. त्याच्यातून 3 काय बघा घालवा. म्हणजे खरेदी किंमत किती आली? 7 आली. खरेदी किंमत किती आली? 7. खरेदी किंमत का काढली? कारण खरेदी किमतीवरती शेकडा नफा काढायचा आहे. नफा कितीचा झालाय? 3चा झालाय. आपल्याला आता तो खरेदी किमतीवरती काढायचा. खरेदी किंमत किती? 7 गुणुले 100%. 3 गुणुले 100 किती? 300. छेदामध्ये काय बघा? 7%. तर काय बघा? 7 एके 7, 7 चोक 28, उरलं किती बघा? 2. 7 दुनी 14, 42 पॉईंट समथिंग येणार. ऑप्शन क्रमांक ए. त्याचं काय आहे? बरोबर उत्तर आहे. ते तुम्ही पुढं सोडवा. तरी पण मी दाखवतो. उरणार किती बघा? 6 उरणार. 6ला काय भाग जात नाही म्हणून इथं पॉईंट घेतला, इथं 0 घेतला. 7 सकम 42, 7 7 49, 7 8 56, 7 8 56, उरला किती? 4, इथं 0 आणि त्यानंतर 7 सकम 42च्या आसपास. 7 सकम 42 तर 42.86%. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17 बघा. एका वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किमतीपेक्षा 25% जास्त आहे. जर मिळालेला नफा 18% असेल, मिळालेला नफा किती आहे? 18%, तर त्या वस्तूवर किती टक्के सूट देण्यात आली? तर त्या वस्तूवरती किती टक्के सूट देण्यात आली? बघा, आपल्याला काढाय काय सांगितलेलं आहे? शेकडा सूट काढाय सांगितलेलं आहे. तर बघा, मी तुम्हाला एक सांगतो. छापील किमतीमधून ज्यावेळी सूट जाते त्यावेळी वस्तूची विक्री किंमत येते. वस्तूची काय येते? विक्री किंमत येते. शेकडा सूट काढायचा त्यावेळी आपल्याला छापील किंमत आणि वस्तूची विक्री किंमत माहीत असायला पाहिजे. तर आपल्याला वस्तूची शेकडा सूट निघते. बघा, काय काढायला सांगितले ते पहिला बघायचं. आता इथं काय म्हटलंय? एका वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किमतीपेक्षा 25% जास्त आहे. बघा, वस्तूची खरेदी किंमत, जर वस्तूची खरेदी किंमत 100 असेल तर ह्या 100 पेक्षा 25% जादा वस्तूची कोण आहे? छापील किंमत. वस्तूची छापील किंमत काय आहे? वस्तूची छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा 25% जादा म्हणजे छापील किंमत किती आहे? 125. 25% जादा म्हणजे 125. जर मिळालेला नफा 18% आहे. बघा, नफा कधी पण खरेदी किमतीवरती होतोय. नफा काय होतोय? खरेदी किमतीवरती होतोय. मिळालेला नफा खरेदी किमतीवरती 18% नफा झालाय. म्हणजे विक्री किंमत काय असणार? विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा 18% अधिक. जी विक्री किंमत आहे ती विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा ह्या खरेदी किमतीपेक्षा 18% अधिक म्हणजे 118 असणार. काय म्हटलं इथं? 18% शेकडा नफा किती दिलाय? 18% दिलाय. म्हणजे खरेदी किमतीवरती 18%चा काय झालाय? नफा झालाय. आणि वस्तू विकलेली आहे म्हणजे वस्तूची जी विक्री किंमत आहे ती खरेदी किमतीपेक्षा 18% अधिक म्हणजे किती आहे? 118 आहे. तर आता वस्तूवर किती टक्के सूट देण्यात आली? किती टक्के सूट देण्यात आली? बघा, शेकडा सूट काढण्यासाठी छापील किंमत आणि विक्री किंमत ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. वस्तूची छापील किंमत किती आहे? 125 आहे. आणि वस्तू विकली कितीला आहे? 118 रुपयाला आहे. मला सांगा, सूट किती रुपयाची दिली? 125 ची वस्तू 118ला विकली. ते 5 आणि ते 2 म्हणजे 7 रुपयाचा आपण काय दिलेला आहे? डिस्काउंट दिलेला आहे. 7 रुपयाची सूट दिलेली आहे. कशावरती? ह्या 125 वरती गुणुले काय बघा? 100%. हे आपल्याला काढायचं आहे. 25 एके 25, 25 चोक 100, 25 पाचा 125, 7 चोक 28, छेदामध्ये काय बघा? 5%. आता इथं भाग घालवायचा. 5 एके 5 तर 5 पाचा 25, उरलं किती बघा? 3. इथं 5 न 3ला भाग जात नाही, इथं 0 घेतलं. 5 सक 30 म्हणजे 5.6% आहे. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवलाय तो सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला मांडता आलं पाहिजे. त्यानंतर काय म्हटलंय बघा, 18 नंबरचा प्रश्न. एका वस्तूची छापील किंमत X रुपये आहे.
एका व्यक्तीनं ती 25% सवलतीनं खरेदी केली. सवलतीनं म्हणजे सूट, शेकडा सूट किती आहे? 25% आहे. खरेदी केली. त्यानंतर त्यानं ती एक्स पेक्षा 30% अधिक किमतीला विकली. त्याचा नफा किती टक्के आहे? त्याचा नफा किती टक्के म्हणजे शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. बघा, एका वस्तूची छापील किंमत किती आहे? एक्स रुपये आहे. एका व्यक्तीनं ती 25% सवलतीनं खरेदी केली. ह्या छापील किमतीवरती 25%ची सूट घेऊन वस्तू काय केली? खरेदी केली. बघा, वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे. 100 वरती 25%ची सूट म्हणजे वस्तू किती रुपयाला खरेदी केली असणार त्या व्यक्तीनं? तर 75 रुपयाला वस्तू काय केली? खरेदी केली त्या व्यक्तीनं. आता काय म्हटलंय? त्यानं ती एक्स पेक्षा 30% अधिक किमतीला विकली. त्यानं विकलेली आहे. बघा, वस्तूला त्यानं काय केली? विकलेली आहे. खरं किती रुपयाला विकली? ह्या एक्स पेक्षा 30% अधिकनं. एक्स पेक्षा 30% अधिकनं म्हणजे कितीला? 130 रुपयाला त्यानं काय केली? विकली. बघा, 100 पेक्षा 30% अधिक म्हणजे कितीला विकली? 130 रुपयाला विकली. ठीक आहे. त्याचा नफा किती टक्के आहे? ही झाली वस्तूची काय झाली? विक्री किंमत. एवढ्या रुपयाला त्यानं विकली. 75 रुपयाची खरेदी आहे आणि विकली किती रुपयाला? 130 रुपयाला. तर मला सांगा किती रुपये इथं फायदा झाला? किती रुपयाचा फायदा? 75 रुपयाची वस्तू 130 रुपयाला विकली. ते 25 आणि ते 30 म्हणजे किती? 55. 55 रुपयाचा फायदा झाला. कशावरती? ह्या 75 वरती. टक्क्यामध्ये काढायचं म्हणजे 100%. 25 त्रिक 75, 25 चोक 100. आता काय बघा, इथं पुढं काय करणार? इथं सांगतो बघा. 55 गुणुले 4, 5 चोक 20, हाच्याला 2, 5 चोक 20, 20 आणि 2 22. 22 छेदामध्ये हे किती? 3. पुढं बघा, इथं किती? 3 संग 18, 3 7 21, उरला किती? 1. 3 त्रिक 9, 73 पॉईंट उत्तर येणार. 73.2 ऑप्शन आहेत बघा. हा ऑप्शन आणि हा ऑप्शन तरी निघून गेला. आता काय येते बघूया. इथं 3 त्रिक उरला किती? 1. मग परत 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, तर 73.33%. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. बघा, भाग घालवायचा फक्त 220ला 3 हे उत्तर येऊन जाते. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न बघा. 19 नंबरचा प्रश्न. एका वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किमतीपेक्षा 45% जास्त आहे. या वस्तूवर जास्तीत जास्त किती टक्के सूट दिली जाऊ शकते जेणेकरून कोणतेही नुकसान, तोटा होणार नाही? बघा, महत्वाचा प्रश्न आहे. IMP प्रश्न आहे हा प्रश्न. काय बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्ही बघा किती महत्वाचा प्रश्न आहे हा. एका वस्तूची छापील किंमत तिच्या खरेदी किमतीपेक्षा 45% जास्त आहे. या वस्तूंवर जास्तीत जास्त किती टक्के सूट दिली जाऊ शकते जेणेकरून कोणतेही नुकसान म्हणजे तोटा होणार आपल्याला नाही आहे? काय म्हटले? खरेदी किमतीपेक्षा. समजा वस्तूची खरेदी किंमत किती आहे? वस्तूची खरेदी किंमत 100 आहे. तर तिची छापील किंमत काय येणार? खरेदी किमतीपेक्षा 45% जादा. म्हणजे वस्तूची छापील किंमत किती आली? खरेदी किमतीपेक्षा 45% जादा म्हणजे 145 काय आली? छापील किंमत आली. या वस्तूंवर मला सांगा, 145 रुपयाची वस्तू आहे. या वस्तूवर जास्तीत जास्त किती टक्के सूट दिली जाऊ शकते? आता 145 ची वस्तू तुम्ही जास्तीत जास्त किती रुपयाला विकणार? तर काय बघा, 100 रुपयाला विकू शकतोय. जास्तीत जास्त काय बघा, 100 रुपयाला जर विकली तर आपल्याला तिथं कुठलाही तोटा होणार नाही. ह्या 100 पेक्षा कमी न विकली तर काय बघा, तोटा होणार. बघा, 145 रुपये छापील किमतीची वस्तू जर 100ला विकली, परत 100ला, कारण आपण 100 रुपयाला खरेदी करून आणलेली आहे, तेवढ्याच रुपयाला विकली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही. म्हणजेच 145 ची वस्तू आपण जर 100ला विकली तर आपल्याला काय होतोय? 45 रुपये आपण काय देतोय? हिथं सूट देतोय. छापील किमतीवरती किती रुपयाची सूट देतोय? 45 रुपयाची सूट देतोय. बरोबर आहे. आता बघा, सूट कशावरती असते? तर काय बघा, छापील किमतीवरती 145% काय बघा, 100%. म्हणजे जास्तीत जास्त आपण एवढ्या टक्क्याची काय करू शकतोय? सूट देऊ शकतोय. तर काय बघा, 5 9 45, 5 दुनी 10, उरलं 4, 5 9 45. 9 गुणिले 100 किती आलं? 9 गुणिले 100 येते 900 आणि छेदामध्ये किती बघा? 29%. 29 एके 29, 29 त्रिक 87,
उरलं किती बघा 3, 29 एके 31 पॉईंट समथिंग उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक या बघा बी मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. मी पुढे कशाला सोडवत बसू आणि माझा वेळ घालवू. ठीक आहे. 29 त्रिक 87. बघा आता पुढचा प्रश्न. त्यानंतर 20वा प्रश्न बघा 20 नंबरचा. 20% आणि 25% अशा दोन सलग सवलतीनंतर एक वस्तू 18,000 रुपयांना विकली जाते. तर त्या वस्तूंची छापील किंमत किती आहे. वस्तूंची छापील किंमत विचारलेली आहे. बघा 20% आणि 25% अशा दोन सलग सवलती म्हणजे सूट दिल्या. सलग काय बघा सूट दिल्या आणि एक वस्तू 18,000 रुपयाला काय गेली विकली गेली. आता तुम्हाला मी सांगतो 20% म्हणजे काय असते हे पाठच ठेवा. 20% म्हणजे 1/5 असते आणि 25% म्हणजेच 1/5 किती असते 4 असते. हे दोन्ही लक्षातच ठेवा. 20% म्हणजे 1/5 आणि 25% म्हणजे 1/4. पहिल्यांदा 20%ची सूट दिली म्हणजे 5 रुपयाची काय बघा 5 ही छापील किंमत आहे. 5 काय बघा छापील किमतीवरती 1 ची सूट दिली. 5 रुपये छापील किंमत आहे त्याच्यावरती 1 ची सूट दिली म्हणजे वस्तू विकली कितीला बघा छापील किंमत 5 आहे त्याच्यावरती आपण 1 ची सूट देतोय म्हणजे वस्तू विकली 4 ला. ठीक आहे. आता दुसऱ्यांदा 2 नंबरला काय दिली 25%ची सूट. बघा छापील किंमत किती आहे छापील किंमत 4 आहे. 4 छापील किमतीवरती 1 ची सूट दिली म्हणजे वस्तू विकली कितीला 3 ला विकली. सलग सवलतीनंतर म्हणजेच काय बघा अशा सलग सवलती किंवा क्रमागत सवलती म्हणजे यांचा सरळ सरळ काय करायचा गुणाकार करायचा. सरळ सरळ काय करायचा गुणाकार करायचा. आता बघा इथं काय हे बघा 5/20 त्या वस्तूची छापील किंमत किती आली 20 आली आणि 4 त्रिकम 12 वस्तूची जी पण विक्री किंमत किती आली 12. वस्तूची विक्री किंमत किती 12 आणि वस्तूची छापील किंमत किती आली 20 आली. खरं वस्तूची विक्री किंमत किती प्रश्न किती म्हणतोय 18,000 म्हणजे ह्या 12 भागांची किंमतच किती आहे 18,000 एवढी आहे. 12ला कितीनं गुणल्यानंतर 18,000 येते. 12 एके 12 उरलं 6 12 पंचा 60 आणि ह्या 2 शून्य म्हणजे 1500 गुणवले म्हणून 20ला सुद्धा 1500 न गुणा तुमचं उत्तर निघून जाईल. 15 दुनी 30 आणि ह्या 3 शून्य किती 30,000. तर काय आलं तर छापील किंमत वस्तूची किती आली 30,000 आहे. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न तुम्हाला बघा समजला का. प्रश्न समजला असेल. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर 21वा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न 21 नंबर. एका वस्तूवर 10% आणि 20% अशा सलग दोन सूट दिल्यास छापील किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर काय असेल. छापील किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. बघा छापील किमतीमधून ज्यावेळी सूट जाते त्यावेळी वस्तूची काय येते विक्री किंमत येते. छापील किमतीमधून सूट जाते त्यावेळी वस्तूची विक्री किंमत येते. आपल्याला छापील किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. 10% सूट 10% म्हणजे काय असते बघा 10% म्हणजेच काय बघा 1/10 झालं आणि 20% म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे 20% म्हणजे 1/5. बघा वस्तूची छापील किंमत 10 आहे त्याच्यावरती 1 ची सूट दिली. वस्तूची छापील किंमत किती आहे 10 आहे त्याच्यावरती 1 ची सूट म्हणजे विकली वस्तू 9 ला. वस्तूची छापील किंमत त्यानंतर दुसरी सूट किती 20%ची. वस्तूची छापील किंमत 5 आहे त्याच्यावरती 1 ची सूट दिली म्हणजे वस्तू विकली 4. सलग सूट असतात त्यावेळी ह्यांचा सरळ सरळ काय करायचा गुणाकार करायचा म्हणजे ही वस्तूची खालची झाली छापील किंमत 10 गुणिले 5 किती झालं 50 आणि काय बघा हे 9 चोक किती झालं तर 4 9 36 ही झाली वस्तूची विक्री किंमत. वरची काय झाली विक्री किंमत खालची काय झाली छापील किंमत झाली. आता बघा इथं परत ह्याला 2 भाग जातंय. हे काय ह्याचं संक्षिप्त रूप नाही. परत ह्याला 2 भागवूया. 2 36 आणि काय बघा इथं येणार 25. 2 50ला भाग घालवायचं किती येणार 25 म्हणजे 18/25. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न काय बघा समजले काय बघा 21 प्रश्न SSC GD 2026 मध्ये आलेल्या पेपरचे प्रश्न आहेत. नफा आणि तोट्यावरले आपण प्रश्न बघितले आहेत. तुम्ही निश्चितच या प्रश्नांची क्वालिटी बघितली असणार. क्वालिटी कशा पद्धतीने आहे बघा आणि ह्या पद्धतीच्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करा तर तुम्हाला त्यावेळी ज्यावेळी तुम्ही परीक्षेला जाणार त्यावेळी तुम्हाला हे प्रश्न सुटतील. तर आता आपण इथं थांबूया. चला.